चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची कामे झंझावत होत आहेत. या संदर्भात काल काँग्रेसचे माजी आमदार यांनी काही आरोप केले होते. ज्या भाजपचे आमदार विद्यमान आमदार आहेत श्वेताताई महाले, ते आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारू आपण की ताई, काल काँग्रेसच्या माजी आमदारांनी काही आरोप केले. विकासाच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होताना दिसतोय. 40% कमिशन घेतल्याशिवाय काम होत नाही, असा त्यांचा आरोप आहे. कसं बघता, काय प्रतिक्रिया? काहीतरी हवेत गोळीबार केल्यासारखा आरोप करणं हे काही योग्य नाही आहे. आरोप करायचेच असतील तर 1 to 1 त्यांनी आमच्याशी चर्चा केली पाहिजेत आणि त्या ठिकाणी पुराव्यानिशी आमच्यावरती आरोप केले पाहिजेत. आज मी या ठिकाणी सगळे पुरावे घेऊन बसलेले आहेत. स्वामी विवेकानंदांचं स्मारक असेल, बेंचेस असतील, त्या ठिकाणी दीनदयाल नगरची कमान असेल, जुना शेलूद रोड असेल, वगदीचा रस्ता असेल, सोबतच सामाजिक सभागृह असेल, तर या सगळ्या बाबतीमधले बिलं आमच्याकडे आहेत. त्या ठिकाणी बेंचेसच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की एक बेंच हा 18,000चा आहे. अरे बाबा, एका बेंचचं त्या ठिकाणी टेंडरच 5,000चं निघालेलं आहे. डिडक्शन झाल्यानंतर एक टेंडर पडतं 3,700 रुपयाला. मग 18,000 किंमत कशी काय होऊ शकते? काहीतरी आपल्याला म्हणजे वाटेल ते बोलायचं आणि त्या ठिकाणी वाटेल तसे आरोप करायचे. हे आरोप करणं त्यांनी बंद केलं पाहिजे. त्यांना जर वाटतं आहे की इथं भ्रष्टाचार झालेला आहे, त्यांनी आमच्यासोबत चर्चेला यावं. आम्ही सगळे जे आरोप त्यांनी केलेले आहेत त्या सगळ्या आरोपाच्या संदर्भात या ठिकाणी कागदपत्र घेऊन बसलेलो आहोत. आमचं त्यांना खुलं आव्हान आहे की हवेत गोळीबार करणं त्या ठिकाणी बंद करा. एक परत मला आश्चर्य असं वाटतं की ते स्वतः इंजिनियर आहेत. एखादा आमदार जो सुशिक्षित नसला किंवा त्याने दुसरी डिग्री घेतलेली असली तर आपण समजू शकतो, परंतु एक इंजिनियर राहिलेला व्यक्ती, इंजिनियरची पदवी घेतलेला व्यक्ती जर का एवढ्या खोट्या पद्धतीने बोलत असेल तर मला तर खरं शंका आहे की त्यांची इंजिनिअरिंगची डिग्रीसुद्धा खरी आहे की खोटी आहे ते पण तपासलं पाहिजे. त्याच्यात पण त्यांनी स्वतःची फसवणूक तर नाही केलेली, ते जरा तपासलं पाहिजेत. नाही, ते त्यांचा असा पुन्हा मुद्दा आहे की आता विवेकानंद स्मारक इथं खूप मोठ्या प्रमाणात होऊन राहिलं आहे. 40 लाख रुपये खर्च गेले 400 स्क्वेअर फूट फक्त एक ओटा बांधण्यात आला, असा त्यांचा एक आरोप आहे. स्वामी विवेकानंद यांचं जे स्मारक आहे, हे स्मारक चिखलीमध्ये उभारल्या गेलं, खरं ही त्यांची पोटदुखी आहे. स्वामी विवेकानंदांचं स्मारक चिखलीमध्ये व्हायलाच नाही पाहिजे अशी त्यांची इच्छा होती आणि त्याच्यामुळे आपण बघतोय स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले. या 75 वर्षामध्ये कधीही तरुणांना प्रेरणा देणारं स्वामी विवेकानंदाचं स्मारक या चिखली शहरामध्ये व्हावं असे प्रयत्न त्यांच्या काळामध्ये झाले नाहीत. ते प्रयत्न आम्ही केलेत आणि हे बघा, त्यांनी स्वतःही त्यांच्या जे अनुराधा नगर आहे त्या ठिकाणी एक भवन ते काढत आहेत. त्या भवनासाठी त्यांनी 2 कोटी रुपये त्या आर्किटेक्चरला दिलेत. हे बघा, हे मुरलचं काम आहे, बारीक नक्षी काम आहे आणि आम्ही जे काही कामं केलेले आहेत ते सगळे कला संचालनालय विभागाकडनं त्याला सगळी काही मान्यता घेऊन ते कामं त्या ठिकाणी केलेले आहेत. त्याच्यामुळे काहीतरीच आपले खोटे नाटं बोलायचं आणि आरोप करायचं हे धंदे त्यांनी बंद केले पाहिजेत. समजू शकतो आम्ही की माजी आमदार आहेत, कुठंतरी वैफल्यग्रस्त ते झालेले आहेत आणि त्या वैफल्यग्रस्त होऊन त्या ठिकाणी हे वक्तव्य करत आहेत. परंतु जनता ही बघत आहे कशा पद्धतीने कामं होत आहेत आणि या कामांवरती जनता खुश आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये पांधन रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला, असा त्यांनी आरोप केला आहे तुमच्यावर. पांधन रस्त्याच्या बाबतीमध्ये कुठलाही भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला नाही आहे. मी स्वतः पांधन रस्त्याच्या संदर्भामध्ये मी कलेक्टरांना पत्र लिहिलं होतं. मी कलेक्टरांना बोलले होते की चिखली विधानसभेमध्ये जे पांधन रस्ते झालेले आहेत त्याची चौकशी आपण करावी. कालच कलेक्टर महोदयांचं पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ठेकेदाराचं किंवा कुशलचा एक पैसासुद्धा त्या ठिकाणी बिल निघालेला नाही आहे. हां, मजुरीचे जे पैसे आहेत ते संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. शेवटी हे एका योजनेतून झालेलं आहे. त्या योजनेअंतर्गत आपण हा जो पांधरण रस्ता ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून करत आहोत त्या शेतकऱ्यांना विनंती केली होती की बाबांनो, तुम्हीच त्या ठिकाणी जॉब कार्ड काढा आणि त्या ठिकाणी ते काम करा. मला सांगा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर का पैसे जात असतील पांधन रस्त्याचे, त्याच्यामध्ये पण पोटदुखी व्हावी का? तुम्ही जिल्हा बँक डुबवली, तुम्ही सूतगिरणी खाल्ली, तुम्ही शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जी दूध संघ आहे तो दूध संघ खाऊन टाकला, शेतकऱ्यांची
कर्जमाफी तुम्ही खाऊन टाकली. आता जो शेतकरी गेल्या 50 वर्षापासनं आपल्या शेतामध्ये सुद्धा शेतरस्ता व्हावा अशी त्याची भावना होती आणि तो शेतरस्ता होण्यासाठी तो जर का मदत करत असेल आणि तो शेतरस्ता झाल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये जर का पैसे येत असतील तर त्याची पण पोटदुखी व्हावी का? मग नेमकं यांना अपेक्षित काय आहे? म्हणजे विकासही करायचा नाही, शेतकऱ्यांना कुठली मदतही मिळू द्यायची नाही, नेमकं यांना पाहिजे काय? मग हा जो विकास कामामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप आहे, मग हा कितपत योग्य आहे, कितपत खरं आहे तुम्हाला असं वाटतं? मी सांगितलं ना तुम्हाला, मी खुलं आव्हान करते त्यांना की उगाच असे हवेत गोळीबार करण्यापेक्षा त्या ठिकाणी चर्चा करावी, चर्चेला यावं. प्रत्येक आरोपाला आम्ही त्या ठिकाणी अगदी म्हणजे हवेत नाही बोलते मी. हे बस स्थानक जे आमचं स्वामी विवेकानंदांचं स्मारक आहे त्या संदर्भातले सगळे काही डॉक्युमेंट्स आहेत, बेंचेस आहेत. ते म्हणतात 18,000चा एक बेंच आहे. रे बाबा, टेंडरच 5,000चं आलं, डिडक्शन करून 3,700 त्याची किंमत होते. मग 18,000 आलेच कुठे? दीनदयाल नगरमधली कमान त्यांनी आरोप केला की 40 लाखाची कमान आहे. टेंडरच त्याचं डिडक्शन करून 6,60,000चं टेंडर झालं. मला सांगा, 6 लाखाचं टेंडर असल्यानंतर कुठला असा ठेकेदार आहे या भारतामध्ये की जो 40 लाखाचं काम करेल? काही तर लॉजिक असलं पाहिजे, थोडंफार तर लॉजिक असलं पाहिजे. ठीक आहे, पण एक गंभीर काहीतरी उठायचं आणि आरोप करायचे. हे बघा, चिखली विधानसभेतल्या जनतेंना विकासाचे कामं पाहिजे होते. ते विकासात्मक कामं आपल्या या कारकिर्दीमध्ये होत आहेत आणि त्याच्यामुळं संपूर्ण चिखली विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बद्दल एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी दिसून येत आहे. ते पण मतदारसंघामध्ये फिरतात, त्यांनासुद्धा ते वातावरण लक्षात येत आहे की आपला इथे प्रचंड मोठ्या याच्या फरकाने पराभव होणार आहे. आजच त्यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकलेली असल्यामुळं ते असे बेताल बेवजा वक्तव्य त्या ठिकाणी करत आहेत. दुसरा एक त्यांनी एक आरोप केला आहे की तुमचे जे पती आहेत ते गृहमंत्री यांचे खाजगी सचिव आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांचे. त्यांनी शासकीय नोकरीमध्ये असताना त्यांनी कुठेही असं राजकारणामध्ये हस्तक्षेप करू नये असं त्यांनी हस्तक्षेप करतायत सरळ सरळ. प्रत्येक ठिकाणी स्वतः भूमिपूजन करतायत, कामामध्ये म्हणजे त्या कार्यक्रमात सहभाग होतात, असा त्यांचा एक आरोप आहे. सन्माननीय विद्याधरजी महाले साहेब हे एक शासकीय अधिकारी आहेत. शासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांचं कर्तव्य आहे, शासनाची एखाद्या योजनेची जर प्रसार होत असेल त्यांच्या माध्यमातून तर एवढं काही वाईट वाटण्याचं कारण नाही आहे. आज शनिवार रविवार असताना सुद्धा मंत्रालयातले कामं या ठिकाणी जर चिखलीमध्ये त्यांच्या माध्यमातून मार्गी लागत असतील आणि तेही मतदारसंघातल्या लोकांचे, तर त्याच्यातही एवढी पोटदुखीचं काय कारण आहे? शेवटी ते शासकीय अधिकारी आहेत, ते त्यांचं काम करतायत. राजकारणामध्ये कुठलाही त्यांचा हस्तक्षेप नाही आहे. कुठल्या राजकीय मंचावरती तुम्हाला महाले साहेब दिसलेत? कुठल्या तुमच्याबद्दल त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं? कुठलं भाषण तुमच्या विरोधात त्यांनी केलं? कुठंच नाही आहे. ते शासनाचे प्रतिनिधी आहेत. शासनाच्या योजनांचा तो योग्य पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करतात. त्या योजनांचा लाभ चिखली विधानसभेतल्या जनतेला झाला पाहिजे असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि असा जर कोणी प्रामाणिक प्रयत्न करत असेल, महाले साहेबच काय, अजून कुठलाही अधिकारी जर का प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर सर्वसामान्य जनतेला तेच हवं आहे. तर दुसरी गोष्ट असं होतं की आता येणारी विधानसभा ही समोर आहे. आता काही दिवसामध्ये ती लागू होणार आहे. या विधानसभेमध्ये भाजप आणि काँग्रेस समोरासमोर येणार आहेत. ती निवडणूक तुम्ही कशा पद्धतीने समोर जाणार आहात? तुम्हाला काय वाटतं की तुमचा प्रतिस्पर्धी काँग्रेसच असेल? आता महाविकास आघाडी म्हणून ते लढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासुद्धा या मतदारसंघामध्ये त्यांनीसुद्धा त्यांचे दौरे अरेंज केलेले आहेत. त्या सांगतात की सन्माननीय शरद पवार साहेबांनी त्यांना फिरायला सांगितलेलं आहे. ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे का उद्धव बाळासाहेब गट लढवणार आहे का काँग्रेस लढवणार आहे, मला वाटते याचं उत्तर महाविकास आघाडीचेच नेते त्या ठिकाणी देऊ शकतील. परंतु महाविकास आघाडीने कोणाला जरी तिकीट दिलं तरीही महायुतीकडून महाविकास आघाडीचा दारुण पराभव या ठिकाणी आम्ही नाही तर सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी करणार आहे. शेवटी जनता जनार्दन आहे आणि जनता जनार्दनाला राजकारण आणि खोट्या आरोपापेक्षा त्या ठिकाणी त्यांचा विकास पाहिजे आहे. जो विकास
त्यांचा याच्या आधीच होणं अपेक्षित होता, तो विकास या महायुतीचं सरकार आल्यानंतर या 2 वर्षामध्ये जो विकास ते बघत आहेत, त्याच्यामुळे ते सर्व लोक प्रभावित झालेले आहेत. रोज आमच्या इथं चिखली शहर असेल, ग्रामीण असेल, खूप मोठ्या संख्येने तरुण असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, महिला असतील, या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःहून येऊन त्या ठिकाणी पक्षप्रवेश करण्यासाठी त्या आग्रह धरत आहेत. हे बघा, कुठल्याही पक्षामध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी लोक जेव्हा स्वतःहून जेव्हा तयार होतात, तेव्हा कुठेतरी विकास कामावरती ते प्रभावित झालेले असतात. आज तेच चित्र चिखली विधानसभेमध्ये आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या विकास कामांमुळं त्या ठिकाणी चिखली मतदारसंघातल्या जनता जनार्दनने ठरवून दिलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे. नेमकीच आता लाडकी बहीण योजना आता सुरुवात झाली, त्या योजनेचा तुम्हाला कितपत लाभ होणार आहे, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, लाडक्या बहिणींचा लाभ आम्हाला झाला पाहिजे म्हणून ही योजना आम्ही काढलेली नाही आहे. सगळ्यात पहिले महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कुठेतरी स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी एक खारीचा वाटा आपण सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये उचलू शकतो किंवा उचलला पाहिजे, या भावनेतून या योजनेची सुरुवात आम्ही केलेली आहे. आणि नक्कीच आज 1,500 रुपये जेव्हा एखाद्या मोलमजुरी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जेव्हा पडतात, तो तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हा त्या ठिकाणी सगळं काही सांगून जातो. अतिशय चांगली योजना आहे. ही योजना अतिशय उत्तमपणे राबवण्यासाठी खूप चांगले प्रयत्न प्रशासनाच्या वतीने झालेले आहेत. चिखली विधानसभेमध्ये सुद्धा खूप चांगले प्रयत्न आम्ही केलेत. 1% माता भगिनी अशा आहेत की ज्यांना काही टेक्निकल अडचणीमुळे त्या ठिकाणी या योजनेचा लाभ नाही मिळू शकला, पण एकंदरीतच योजना चांगली आहे, सुपरहिट आहे. माता भगिनींना त्याचा चांगला फायदासुद्धा होत आहे. तर हे आपल्यासोबत विद्यमान आमदार भाजपाच्या श्वेताताई महाले होते. त्यांनी सांगितलं की आमदार जे माजी आमदार जे आहे काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी जे आरोप केलेले हे सगळे तथ्यहीन आहे, चुकीचे आहेत. कुठलाही त्याला आधार नाही, बिनआधार असलेले हे आरोप केलेले आहेत. त्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीचं जे विधानसभेमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये जे विकासाचा झंझावात सुरू आहे, त्यामुळे माझा विषय निश्चित असल्याचा दावासुद्धा आमदार श्वेताताई महाले यांनी केला आहे. कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, चिखली, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.